अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांना आरोग्य उत्तमाचं मिळू दे, तुम्हाला दीर्घायुष्य मिळू दे, राहिलेलं आयुष्य तुमचं आरोग्यदायी जाऊ दे असं मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवसाला काही ना काही महत्त्व आहे, तिथीला महत्त्व आहे। प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे। जसं सोमवार महादेवाला समर्पित केलेला आहे, मंगळवार हनुमंताला मारुतीरायाला समर्पित केलेला आहे, बुधवार जो आहे तो आपण गणपती बाप्पांना आणि हनुमंताला समर्पित केलेला आहे, गुरुवार जो आहे बघा दत्त महाराज, स्वामी समर्थ महाराज, साईबाबा, गजानन महाराज यांना समर्पित केलेला आहे, शुक्रवार आपण तुळजाभवानीला महालक्ष्मीला समर्पित केलेला आहे, शनिवार हा जो आपला आहे तो शनी देवाला मारुतीला समर्पित केलेला आहे, रविवार आपण आपल्या खंडोबा जेजुरीचा खंडोबा असू दे, पालीचा खंडोबा असू दे, ज्योतिबा असू दे, अशा प्रत्येक दिवस कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे। तसं आज बुधवार आहे, हा बुधवार गणपती बाप्पांना समर्पित केलेला आणि गणपती बाप्पांना समर्पित केलेला बुधवार आणि संकष्टी चतुर्थी एका दिवशी आलेले आहे। त्यामुळं ह्या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि या दिवशी आपण गणपती बाप्पांची अशी जास्त सेवा आपण केली तर त्याचं आपल्याला फळ चांगलं मिळतं। आपल्याला गणपती बाप्पा खूप यश येण्यासाठी आशीर्वाद देतात, आपलं सगळं चांगलं करतात। गणपती बाप्पांची सेवा जो कोणी मनापासून करतो, जो कोणी अथर्वशीर्ष रोज, मी तर म्हणते सगळ्यांनी दररोज एकदा तरी अथर्वशीर्ष म्हणावं, आपल्या मुलांना अथर्वशीर्ष म्हणायला लावावं, तुम्ही म्हणत असताना मुलांनी श्रवण करावं, घरातलं वातावरण नेहमी स्वच्छ ठेवावं। अथर्वशीर्ष जेवढं जास्त म्हणाल तेवढं तुम्हाला फायदा आहे। गणपती बाप्पा हा बुद्धीचा दैवत आहे, सुख करता दुःख हरता, म्हणजे सुख देणार आणि दुःख निवारण करणारा असा हा गणपती बाप्पा। आणि या गणपती बाप्पाची पूजा आपल्याला करताना आपण जी पूजा करतो ती पूजा आपण मनापासून केली तर त्याचं फळ आपल्याला निश्चित मिळतं। बघा, गणपती बाप्पांची आज पूजा विधिवत करायची आहे, अभिषेक घालायचा आहे, पंचामृतनं, पाण्यानं किंवा दुधानं घातला तरी चालतो। त्यानंतर आपण गणपती बाप्पांना बघा, जास्वंदचं फूल खूप प्रिय आहे, दुर्वा खूप प्रिय आहे। हे जास्वंदचं फूल आणि दुर्वा सुद्धा गणपती बाप्पांना आज समर्पित करायचे, अथर्वशीर्ष म्हणायचं आहे, असं गणपती स्तोत्र म्हणायचं आहे, ओम गणपते नमो नमःचा दिवसभर जप करायचं आहे। त्यामुळे आपल्याला नक्की आपल्या घरात सदैव सुख शांती समाधान बुद्धी मिळेल। आणि त्यानंतर मी आज एक उपाय तुम्हाला जो सांगणार आहे, एक दिवा संध्याकाळी प्रज्वलित करायचा आहे। तो दिवा तुम्ही प्रज्वलित सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळेला करायचा, त्यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होईल, लक्ष्मी येईल, लक्ष्मी स्थिर राहील। तसंच ह्या उपायामुळे या एक दिवा जो संध्याकाळी लावणार आहे त्या दिव्यामुळे तुम्ही तो दिवा प्रज्वलित केल्यामुळं तुम्हाला तुमच्या घरातल्या करणी बाधा, नकारात्मकता, शत्रुपीडा, घरातले दोष, आजारपण, मुलांच्या शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणी, हे मुलं हट्टी असतील तर त्यांचा हट्टीपणा कमी होईल, हे सगळे दोष निघून जातील। तर हा उपाय जो आहे तो तुम्हाला दिवे लागण्याच्या वेळेला सायंकाळी 6 नंतर करायचा आहे। बघा, उपाय काय आहे, एक स्टीलची डिश घ्यायची, त्या डिशमध्ये एक खोबऱ्याची वाटी घ्यायची, सुक्या खोबऱ्याची वाटी, त्यामध्ये अक्षता टाकायच्या, त्यावरती भीमसेन कापूरचे 7 तुकडे। भीमसेन कापूरच का? कारण हा भीमसेन कापूर जो आहे तो झाडाचा आपल्याला कुठलीही प्रक्रिया न करता असतो, त्यामुळे तो घ्यायचा। जर तुमच्याकडे भीमसेन कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर 7 वड्या घ्यायच्या, 5 लवंग न तुटलेल्या न फुटलेल्या, पुढे फूल असतं त्या सगळ्या घ्यायच्या, 5 लवंग, 5 वेलची घ्यायच्या आणि हे सगळं त्या खोबऱ्याच्या वाटीत अक्षतावरती ठेवायचं। त्यानंतर तुम्ही हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची, ही पिवळी मोहरी जी आहे ती तुम्ही आपल्या घरात जी मुलं हट्टीपणा करतात, ज्या मुलांना
अभ्यासात प्रगती होत नाही, ज्या मुलांच्या अभ्यास केलेला लक्षात राहत नाही, ज्या मुलांना नोकरी लागत नाही आहे, शिक्षण चांगलं झालेलं आहे, घरात आजारी व्यक्ती आहेत, त्या सगळ्यांवरून ही मोहरी 7 वेळा उतरायची. एकदाच मोहरी एका हातात घ्यायची, मुलांच्या वरून ओवाळायची, कोण आजारी असेल त्यांच्यावरून ओवाळायची, कोण हट्टीपणा करत असेल तर त्यांच्यावरून ओवाळायची, तुमच्या नवऱ्याला प्रमोशन पाहिजे असेल तर त्याच्यावरून उतरून घ्यायची ही मोहरी. आणि ही मोहरी त्या खोबऱ्यात जिथं तुम्ही कापूर, लवंग आणि वेलची टाकलाय त्यावरती टाकायची आणि ते प्रज्वलित करायचं. आणि ओम गणपते नमो नमः म्हणत तुम्ही ही कापराची जी वाटी आहे ती संपूर्ण घरभर फिरवायची आणि सगळ्या खिडक्या दरवाजे उघडे ठेवायचे. त्यामुळं तुमच्या घरात संपूर्ण घरामध्ये फिरवल्यामुळं प्रत्येक रूममध्ये, प्रत्येक कोपऱ्यामध्ये, प्रत्येक भिंतीच्या बाजूने हे फिरवायची. घरामध्ये सगळीकडे त्याचा धूर बसवला पाहिजे आणि त्यामुळे तुमच्या घरातली नकारात्मकता, शत्रुपीडा, वाईट शक्ती, करणी बाधा सगळं निघून जाईल. त्यानंतर ही जी कापराची प्रज्वलित केलेली वाटी जी आहे, डिश, ती आपल्या मुख्य दरवाज्यावरती आणायची आणि तिथे सुद्धा आपण आरती जशी ओवाळतो तसं 7 वेळा ती उतरायची आणि दरवाज्यात होंबऱ्याच्या मुख्य दरवाज्याच्या होंबऱ्याच्या मधोमध ती ठेवायची. जोपर्यंत प्रज्वलित आहे तोपर्यंत ठेवायचं. त्यानंतर तुम्ही त्यातली जी राख म्हणजे अंगारा आहे तो असा म्हणजे आपण अगरबत्तीचा अंगारा जसा लावतो तसा सगळा अंगारा, तो थोडा अंगारा घेऊन सगळ्यांच्या कपाळाला तो टिळा लावायचा. त्यामुळे तुमच्या घरात ज्या काय अडचणी आहेत, दुःख आहे, संकट आहे ते निघून जातील. दुसऱ्या दिवशी सकाळी ही राख तुम्ही कुठल्याही झाडाखाली किंवा कुठल्याही पाण्यामध्ये विसर्जित केला तर चालेल, तुळशीमध्ये टाकायची नाही. खोबऱ्याची जी वाटी आहे ती वाटी तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा डस्टबिनमध्ये टाकू शकता. तर अशा पद्धतीनं हा उपाय जो आहे तो आज तुम्ही सगळ्यांनी अगदी आवर्जून करा. हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरातले दोष निघून जातील, अडचणी निघून जातील, सगळं जे काय आहे शत्रुपीडा, करणीबाधा सगळं निघून जाऊन तुमच्या घरात सुख, शांती, समाधान येईल. हे तुम्ही स्वतः अनुभवा, करून बघा. तुम्हाला हे छोटे छोटे उपाय साधे वाटतात पण खूप प्रभावशाली हे उपाय असतात. हे उपाय तुम्ही नक्की करा. ह्या उपायानं तुमच्या घरात नक्कीच फरक पडेल. हा माझा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही अगदी सगळ्यांना मनापासून शेअर करा. माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय, तोडगे, सेवा तुम्हाला कळतील. त्यातून तुमचा नक्कीच फायदा होईल. माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.